मागच्या दिशेमध्ये धाडून दिलाय. चला पंच आपण डिसिजन द्यायचे. इथून चेंडू सीमा रेषा पार 4 धावसंख्येसाठी आलाय चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार. एकूण धावा झाल्यात त्या बिनबाद 5. कमॉन डीजे. धन्यवाद. दीपेशच्या विरोधामध्ये अगदी दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण कल्पेशच्या बॅट मधून. कल्पेश सातत्यपूर्व चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. तोच कल्पेश सालुंके. त्याच्या समोर पनवेल मधून आलेला संघाचा दीपेश पाहायला मिळतोय. अगदी पुनश्च एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न. पंचांकडे दाद. निर्धा बॉलची होती हे सांगता वेगवान डिलिव्हरी हाताळली होती दीपेशने. डॉट बॉल लगेचच कमबॅक झालंय. गिरवले संघाचं देखील. चांगली गोलंदाजी हाताळतायत कडाव संघाच्या विरोधामध्ये. हा बॉल आता समोरच्या दिशेमध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका सीमा रेषा पार धाडलाय. आलाय 6 धावसंख्येसाठी दर्जेदार षटकार. धन्यवाद. इथे षटकार आलाय आणि एकूणच धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11 या धावसंख्येवरती. दीपेश वरती आक्रमण. कल्पेश यांच्या बॅट मधून एक चौकार आणि आता हा षटकार देखील पाहायला मिळते. हा बॉल चेंडू बॅटला ब्रस्ट वेदांत जेल खाली येत आहेत. करणार नाहीयेत कोणती चुकी. झटका क्रमांक 1 इथे बसलाय. कडाव संघाला कल्पेश सालुंके होत आहेत इथून बाद. कमॉन डीजे. धन्यवाद. तत्पूर्वी आपण पाहताय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी भीमसेनजी कराले इथे उपस्थित झाले, ज्यांच्या मार्फत आपल्याला या स्पर्धेसाठी ट्रॉफीज आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देण्यात आली आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. जशी जशी संध्याकाळच्या सत्रामध्ये वाटचाल करतोय बरेचसे मान्यवर अगदी आपण सेमीफायनल नंबर 1 मध्ये देखील पाहिले आणि आता सेमीफायनल नंबर 2 मध्ये भीमसेन जी कराले साहेब इथे उपस्थित झालेत. अकरा धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर अभि देवघर. इथे हा फटका स्क्वेअर कटचा फटका लाजवाब. त्याच्यावरती 4 धावसंख्येसाठी पाठवून दिले सीमा रेषा पार. आणखी एक चौकार. धन्यवाद. चला स्टार्ट करायची मॅचला. चला ऑफिशियल दाद द्या दोनही टीमला. इथे पहिला षटक समाप्त झालाय आणि एका षटकाच्या खेळानंतर एकूणच धावा आहेत त्या 15. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता इथून कडाव संघाच्या नवीन गोलंदाज नितेश. याआधी जेव्हा 6 मध्ये 18ची गरज होती त्या धावा डिफेंड करणारा नितेश. जे के शेलू संघाविरोधामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच नितेश आता गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. समोर कौशल गुरव.
तगडा आव्हान आहे. 15 धावा झाल्यात शेवटचे 6 बॉल या इनिंग मधले. इथे हा फटका ऑन साइडला खेचण्याच्या दादामध्ये आणखी एक निर्धाव बॉल. शेवटचे 5 बॉल आता इथून बाकी असतील. 5 बॉल आता इथून शेवटचे शिल्लक असतील या इनिंग्स मधील. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत कडाव संघाच्या. यानंतर अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे जिथे फायनलची मॅच असेल. अगदी खोलात टाकले या बॉलला. कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतायत. करणार नाहीयेत कोणती चुकी. झटका क्रमांक 2 इथे बसलाय. कौशल होतील इथून बाद. धन्यवाद. नवीन बॅटर आता इथून दाखल होताना पाहायला मिळतात कडाव संघासाठी. भावेश. शेवटचे 4 बॉल या इनिंग्स मधील. 15 धावा झाल्यात. 4 बॉल अजूनही इथून बाकी असतील. नितेश चांगली गोलंदाजी हाताळतात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाले. 4 बॉल शेवटचे. 15 धावा आहेत. खोलात टाकले पुन्हा एकदा कव्हर मध्ये. आता देखील चुकी करणार नाहीयेत. लगातारचा दुसरा झटका बसलाय. भावेश देखील आता इथून बाद. धन्यवाद. 15 धावसंख्येवरती तिसरा झटका बसलाय कडाव संघाला. आता नवीन बॅटर विशाल, ज्याच्या बॅट मधून बऱ्याच वेळेला आपण मोठे मोठे फटके पाहिलेत. आता तीच गरज आहे. किमान 25 धावांपर्यंत इथे पोहोचण्याचा मानस ठेवला असेल कडाव टीमने देखील. 15 धावा झाल्यात शेवटचे 3 बॉल या इनिंग्स मधील. 15 धावा आहेत. लोवर फुलटॉस बॉल. चेंडू बॅटला ब्रस्ट. अभि देवगरे डायरेक्ट हिट करण्याची संधी. अगदी हलक्या हाताने देखील तिथे लावला असते तरी फलंदाज बाद होऊ शकले असते. तिथे मिळाली जाती ही एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने 16 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत. अभिमध्ये ती ताकद आहे. इथून तो फटके कन्वर्ट करू शकतो या शेवटच्या 2 बॉल वरती देखील. शेवटचे 2 बॉल. 16 धावा आहेत आतापर्यंत धाव फलकावरती. ऑन साइडला बरेचसे सरसावले होते. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतरने आता धाव फलक 1 ने पुढे सरसावते. 17 धावा धाव फलकावरती. इथे हा फटका बराच काल हवेमध्ये. पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक जज करतोय. करणार नाहीये कोणती चुकी. फलंदाज पुन्हा एकदा इथून बाद होताना पाहायला मिळतील. 17 या धाव संख्येवरती बसलाय चौथा आदरा. धन्यवाद. शेवटचा बॉल आता इथून शिल्लक असेल. 17 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅटर साहिल. शेवटचा महत्वपूर्ण बॉल. इथे चौकार देखील आला तरी
चांगल्या धावसंख्येकडे टोटलकडे वाटचाल होऊ शकते कडाव टीमची. हा बॉल एक महत्वाचा ठरू शकते दुसऱ्या सत्रामध्ये. अगदी खोलात टाकले या बॉलला डिपिंग यॉर्कर, त्याच्यावरती एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. दुसरीचं कॉल साईल यांचा आहे. विशाल तिथे तयार नाहीयेत आणि तिथे स्टंप पहिलेच डेड झालं होतं. तिथे कंप्लीट केल्या जात आहेत 2. चला ऑफिशियलचं डिसिजन येणं बाकी आहे. 1 तर कंप्लीट झाले म्हणजे 18 झाल्यात. दुसऱ्या धाव संख्येसाठी पाहूयात तिथे काय झालंय. चला बाहेरून सांगू तुमचं तिथे डिसिजन देतील. धन्यवाद. चला ऑफिशियल काय डिसिजन आहे. 2 धावा आहेत की 1. दुसऱ्या धावेसाठी रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही पहिले चेक करायला घेतलं होतं. इथे 1 धाव तर कंप्लीट झाली आहे म्हणजे एकूण धावा झाल्यात त्या 18. 19 धावांपर्यंत जाऊ शकता. जर इथून दुसरी धाव आली तर एकूण धावा जाऊन पोहोचू शकतात 19 आणि 20चं आव्हान येऊ शकते. चला ऑफिशियल तुमचा सॉफ्ट सिग्नल काय आहे तिथून. 2 धावा आहेत तिथे सॉफ्ट सिग्नल साठी. चला ऑफिशियल तुम्ही तुमचा. चला कमिटीचा कोणी इथे असेल तर यायचे. चला जय आपण कुठे असेल तर यायचे इथे. चला 2 रन आहेत इथे. चला बॉल्स द्यायचे जय. चला जय आपण पहिले स्टंप डेड केले त्यानंतर तिथेच तुम्ही आउट घ्यायचा प्रयत्न केला. तसा आउट नसतो तुम्हाला देखील माहिती आहे. तिथे तुम्हाला स्टंप हवेत घ्यायला लागतात. चला जय आपण कुठे आहात. चला ऑफिशियल तुमच्याकडे 2 बॉल आहेत का नवीन. चला आतमध्ये बॉल्स आहेत.
धन्यवाद. इथे आता एकूण धावा झाल्यात, त्या आधी 2 धावा येण्याआधी 17 होत्या, त्यामध्ये या आल्या 2, म्हणजे एकूण धावा झाल्या 19. आणि आता इथून 12 मध्ये 20 धावसंख्येची गरज असेल, ते मात्र श्री गणेश गिरवले टीमला दुसऱ्या सत्रामध्ये. आता 12 मध्ये 20 धावसंख्येची गरज. बारा मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण पाहताय भीमसेनजी कराले साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेला संपूर्ण ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल देण्यात आली आहे. ते देखील हा सामना जवळून पाहतायत. इथे पहिल्याच बॉल वरती ड्राईव्ह केलंय, फंबल झालंय, गॅप मोठी होती, परंतु क्षेत्ररक्षक तिथे बॅकअपला आले होते. तत्पूर्वी मिळतायत तिथे 2 धावा. या 2च्या साह्याने पहिल्याच बॉल वरती श्री गणेश झालाय. श्री गणेश गिरवले टीमच्या 2 धावा. आता येणाऱ्या 11 बॉल्स मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 18 धावसंख्येची गरज. खोलात टाकले या बॉलला, आता पुन्हा एकदा कव्हर मध्ये बॅकअप तिथे येणार का? चुकी झाली आहे आणि सीमारेषा पार आलाय. 4 धावसंख्येसाठी दर्जेदार चौकार. धन्यवाद. चुकी झाली आहे वारंवार, 2 चुक्या एकाच क्षेत्ररक्षकाकडून. 2 बॉल 6. आता येणाऱ्या बॉल्स मध्ये धावांची गरज असेल ती 14. 6 धावा झाल्यात. 10 बॉल 14 धावसंख्येची गरज. इथून विजेता संघ मानगाव संघाविरोधामध्ये फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. 10 मध्ये 14ची गरज आहे. कौशलचा हा वेगवान बॉल, त्याच्यावरती फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. एक कंप्लीट झाली आहे. ऋषी यांचा दुसरीचा कॉल. इथे एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 7 धावा. आता येणाऱ्या बॉल्स मध्ये 13 धावसंख्येची गरज. नऊ मध्ये 13 धावसंख्येची गरज. हा बॉल डिसिजन येणं इथून बाकी. पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल आलाय. आता 9 मध्ये 12 धावसंख्येची इथून गरज असेल. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत श्री गणेश गिरवले टीमचा खेळ अगदी अप्रतिम राहिलाय. आता या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये जिथे सेमी फायनल मध्ये अगदीच चांगली कामगिरी पाहायला मिळते या टीम कडून. अगदी हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खोलात टाकलं. फलंदाजाला अगदी तिथे थांबवून ठेवलंय. निर्धाव बॉलची सांगता. आता 8 मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी श्री गणेश गिरवले टीमला. 8 मध्ये 12. वेदांत स्ट्रायकिंग एंड वरती आहे, ज्याने आतापर्यंत 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. त्याच्या साथीला ऋषी हा देखील चांगला खेळाडू आहे. समोर तितकंच तगडं आव्हान आहे कौशल गुरवचं. हा बॉल फुल टॉस. अशा प्रकारची चुकी आपल्याकडून अपेक्षित नाहीये अशा प्रकारच्या मोठ्या मॅच मध्ये. आणि इथून सामन्यामध्ये नवीन कलाटणी. आता फक्त 6 धावसंख्येची गरज. धन्यवाद. आता 7 मध्ये 6 धावसंख्येची गरज.
एक चुकीचा बॉल आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण. हा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि त्याला मॅच फिनिश करून टाकली आहे. 6 धावसंख्येसाठी आलाय षटकार.